lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery. जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण आलो इकडे बाहेर आमच्या नानाच्या हॉटेलच्या मागल्या साईडला. तेव्हा इकडे आहे हॉटेल, तेव्हा की इकडे पुढे आहे हॉटेल. गाई दिसत असेल. आम्ही आलो आता इकडे. हे विशालचं घर आहे. हे एवढं विशालचं घर आहे आमचं. माहिती आहे बारकं विशाल म्हणून माहिती आहे तुम्हाला, क्रिकेट खेळायला येते ते ना. ते टकलू झालं तो आहे ते ना आहे, त्याचं घर आहे. त्याने गेलं आता शाळा उतरवी गेले. आणि आज नाही, मी जाणार उद्या. तर कुठं? बिदरला वापस. कॉलेज चालू झाले त्यासाठी वापस जायचं आता. आणि आजचा व्लॉग आलाय टाकलोय मी. आजचा व्लॉग जाऊन बघून घ्या. आणि भाऊ जे सण जे गुढीपाडवाचं शॉर्ट टाकल तुम्ही, भाऊ अनएक्सपेक्टेड झालं माझ्यासाठी. ते 800 लोक बैठल्यात, त्याला 18 लाईक केलेत. मला वाटत नव्हतं की मी टाकलोय गुढीपाडवाचं शॉर्ट चांगलं एडिट करून, पण मला वाटत नव्हतं की एवढे माणसं बघायला. मला वाटलं लईच लई 100-200 ह्याच्यावरी जातच नाही माझं. कधीच गेलं नव्हतं आणि जाईल बी नाही वाटलं नव्हतं. की त्या व्हिडिओमध्ये तेवढं जास्त एडिटिंग केलंच नव्हतं मी. पण मला मागून कळालं की मागून तर जसं भेटलो आता 3 दिवस झाले, 5 दिवस तर झालेत. आज तारीख 30 आहे. गुढीपाडवा होता 19 तारखेला. 19, 20, 21, 22, 30 5 दिवस झाले. ते व्हिडिओ पुरा ट्रेंडमध्ये गेला. खरंच भाऊ लई खुशी झाली मला. अजून ट्रेंडमध्ये गेली पण चांगला रिस्पॉन्स येऊ लागला की ते व्हिडिओ स्क्रोल करता स्क्रोलिंगमध्ये येऊ लागला माझा व्हिडिओ. ते मी स्वतः स्क्रोल करत करत वरी बघलो, एकदमच माझा व्हिडिओ माझ्या स्क्रोलिंगमध्येच आला. मी लई खुश झालो हो खरंच. मला वाटाय नाही की खरं एवढं झाला. अगं मी जाऊन बैठलो, माझी व्ह्यूज किती झाले? 800 झाले. 800. ओ भाई मला खरंच नंबर 1. तेव्हा आमचं पिल्या इथं मातीत खेळाले. पिल्या का करायला मातीत खेळालोय? इथं बघ, इथं बघ. राम राम कर, राम राम. मातीत खेळायची लई सवय आहे. पुरा वरून ते खाली बसतं मातीत भरले. अंग भरायने पण हात भरले मातीत. ते काटे आहेत, काटे आहेत ना, काटे आहेत. पिल्या ये इकडे चल जाऊ तर आपण. तो का विशाल आलेला, विशाल आले रे. माझे जरा केस वाढायला. एक घर ह्याच आहे, ह्याच घर आहे. तुझं घर दाखिलो आत्ताच. ह्याच घर आहे. हे किती खुशी आहे बघा. उद्या जायचं. आता मम्मीला फोन लावलतो. मी म्हणलो मम्मी मी असं हाय जरा. म्हणलं मम्मी म्हणली ठीक आहे, माझं काम आहे तेवढं घेऊन या. आणि उलन तेवढं घेऊन या आणि उद्या येणार असतं उद्या येईन म्हणली. तेच मी ह्याला सांगितलं बघ, हे किती खुशी लागली. रुद्रलाही माहित नाही मी उद्या जाणार. कुणालाच माहित नाही. मी आता बोललोय फोनवर जस्ट मम्मीला. ना घरी नानाला माहित आहे, ना मामाला माहित आहे, ना मामीला माहित आहे, ना रुद्रला माहित आहे, ना आईला माहित आहे. कुणालाच माहित नाही. शाट माहित नाही कुणालाच. आता हे माहित झाले. हे रुद्र ह्यालाही माहित नव्हतं. ह्याला आले म्हणून ह्याला माहित झाले. ते मी सांगितलं. मग फक्त पिल्याला माहित होतं माझ्या. और की पिल्या होता माझ्या फोनवर बोलता. चला आता भेटू तुम्हाला 2 मिनिटांनंतर. आता आम्ही आलोय चारा कट करून घ्यायला गाईसाठी. पिलू काय करायलास? पिलू काय करायलास? दह्यासाठी चारा घेऊन चालस. चारा बघा काही. हे बारक आले चारा कट करायला शिवम सोबत. हाँ भर उसमें भर इसमें पिले. उसको जाने कुछ नहीं आ रहा उधर. कैसा वो भरेगा वो देख सपोर्ट लेता है मेरे. उसको जाने को तो आना चाहिए. हाँ ये उठाया, ये फेंक दिया. हाँ पिले ह्याच्यात टाक. मैं ह्याच्यात टाक टाक इथे इकडे.
हाँ इसमें डाल मैं डाल इसमें डालो डालो इसमें टाक ह्याच्यात भुई करे ह्याच्यात ठेव की मग ह्याच्यात ठेवून घेऊन जाऊ चलो उठाओ हाथ से लेके आएगा तू उठाओ हाथ से लेके आएगा उसको हाथ से डालने का है चलो चले शुभम के साथ चलो चारा डालेंगे चारा कुठं चला चारा टाका बाई दादाला दियाला चारा टाका टाक 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 की गाईला काळी गायला मग दुसऱ्या पांढऱ्या गायला मोठ्या मग हे तिसऱ्या गायला दाल किसको तो दाल दाल दिया पिनू ने अब उन दोनों को छोटे गाईच आमचे सगळे गाई आता इथं चारा खातेत ही आमची मोठी गाय ते दुसरी नंबरची म्हणजे हे कारवड आमच्या ह्या मोठ्या गाईची कारवड आहे लोक हे काळी कारवड हे आमच्या मोठ्या गाईची कारवड आहे ह्या गाईची कारवड हे आहे आणि ती मोठी गाय बी ह्याच आमच्या मोठ्या गायची सगळ्यात पहिल्या गायची लेख आहे आणि तिथे कार गोळ आहे त्याच्या मागं पांढरी कारवड आहे ते बी दाखवते मला ते काळं गोर आहे पांढरी कारवड आहे काळं काळ्या गायचं आहे पांढरी पांढऱ्या गायची आहे मस्त खाल्ला तो यहाँ पवन झाड़ू मारते हुए इधर का सब कुछ हो गया अपन पवन इधर का मार लिया उधर का भी हो गया बगा पवन कितना फास्ट काम करता है सब तरफ का हो गया इधर का हो गया इथलं केलं तो काय कचरा पुरा झुला आहे खालचं इकडलं झालं हे झालं हे बी झालं आणि हे बी झालं आता हे टेबलावर सगळ्या टेबलावर पाणी मिरी मारून ते नॅपकिनने सगळं पुसून घेतात इथं पाणी दिवसभरचे जे ताटाचं जे काल जेवढी माणसं टेबलावर बसल्यात त्याच्या सगळ्याचं जे ताटावरलं थोडं ना थोडं डाग पडल्यावर होते ना ते पाणी मारून पुसून घेतात आता पवन तेच करते झाडलं बिडलं झालं तर चालेल पवन पाणी मारा चलो भेटूया थोड्या वेळानंतर कार मंडळी आता आमचं क्रिकेट खेळायचं टाइम झालंय एक माकडे मंडळी आज आम्ही क्रिकेट खेळत आहे असं कधी म्हणावं सब दिसते आपण क्रिकेटच खेळायला आपल्या शाळेवर शाळेत असतो अरे उगा मुत्ती वरी म्हणे म्हणत जाऊ रुद्र विशाल आज बाकीचे कुठे आहेत येऊला यार मंडळी येऊला या आज टीम होती कुठे टीम हा बरोबर आहे चला मॅच स्टार्ट करा चला टीम पाळा चला टीम पाडा रे चला दादा माझ्या कोण आलंय दाद्या टीम झालंय आम्ही सांगतो उडी पांढरं उडीला ग्रँड पांढरं
पांढरा ये माकडा खरबडाले. चला मॅच स्टार्ट झाले. काय घेणार रे? चला मॅच स्टार्ट झाले. भेटूया थोड्या वेळानंतर. मंडळी कशी आहात सगळे? आता वाजलेत करेक्ट 9:01 झाले आणि मी घेतलोय जेवण का बरं की मला लागेल ती भूक. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. आता येऊया झोप डेंजर. खरं तर हॉटेल 10 वाजता बंद होते पण मला येऊया झोप म्हणून मी काय केलं ब्लॉग एंड करून मग झोपूत म्हणलो. आणि भावानं यार लाईक आणि सबस्क्राईब करणं आलो प्लीज. जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा यार मराठी माणसाला. जेवढं होईल तेवढं ब्लॉग शेअर करा तुमच्या दोस्तासोबत, तुमच्या हर एक फॅमिलीसोबत, मेंबरसोबत, फॅमिली मेंबरसोबत. आणि लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि त्यांना बी सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला मराठी माणसासाठी. धन्यवाद. आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. लास्ट नाईट शूट बघून घ्या आमच्या नानाच्या हॉटेलचा. चला लाईक आणि फॉलो करून घ्या, लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करा.